नमस्कार, मी गौरीज चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आज आपण बघतोय कैरीचं थंडगार पन्ह कसं बनवायचं आणि त्यासाठी आपल्याला कोणकोणत्या गोष्टी लागतील आणि त्याचा रंग छान येण्यासाठी आपण काय करणार आहोत इथे चला तर बघूयात। यामध्ये आपण साखरेचा वापर अजिबात करणार नाही आहोत। चला तर बघूयात। आपण सुरुवातीला इथे 2 कैऱ्या घेतलेल्या आहेत। या 2 कैऱ्या तोतापुरी कैऱ्या आपण घेतलेल्या आहेत। या कैऱ्यांना जास्त गूळ लागत नाही, साखर किंवा गूळ अजिबात जास्त लागत नाही, त्यामुळे आपण या कैऱ्या इथे घेतलेल्या आहेत। आता यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण त्या एक अर्धा तास पाण्यामध्ये धुवून घेणार आहोत, भिजवून घेणार आहोत, ज्यामुळे त्या कैऱ्यांचा जो चीक आहे तो निघून जाईल। आपण या कैऱ्या धुवून घेतल्यानंतर आपण कुकरला लावून 2 शिट्ट्या आपण याच्या करणार आहोत। यामुळे आपल्याला गर काढायला सोपं जातं। कैऱ्या छान शिजलेल्या आहेत। इथे आपण बघतोय की आपल्या कैऱ्या या छान शिजवून झालेल्या आहेत। आता त्यातला गर सगळा आपल्याला अशा पद्धतीने चमच्याने काढून घ्यायचा आहे। एक बाजूला आपण कोय जी आहे त्यातली गर काढून आपण इकडे मिक्सरमध्ये ठेवलेला आहे आणि कोयही आपण बाजूला घेतलेली आहे। अशा पद्धतीने आपण दोन्ही सेपरेट घ्यायचं आहे। आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण 1 वाटी गूळ घेतलेला आहे। हा गूळ तुम्ही खिसूनही घेऊ शकता किंवा थोडासा बारीक करून घेऊ शकता। मी इथे बारीक करून घेतलेला आहे। आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वेलदोडा तसंच कैरी आणि गूळ असं तिन्ही पण एकत्र आपण करून घेणार आहोत। कैरी आपण शिजवून घेतलेली आहे। आपण इथे बघू शकतो अतिशय छान रंग आलेला आहे। यामध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही केशरही घालू शकता। मिक्सरमधलं कैरीचं जे मिक्सचर आहे ते आपण एका भांड्यात काढून घेतलेलं आहे। इथे आपण अशा पद्धतीने आपल्याला जेव्हा हवे तेव्हा आपण पन्ह बनवू शकतो। आता या 2 ग्लासमध्ये आपण 2-2 चमचे हे कैरीचं पन्ह आपण बनवलेलं आहे। यामध्ये आपल्याला जेवढं पाहिजे त्या प्रमाणात आपण पाणी घालू शकतो। तसंच याच्यामध्ये आपण थोडंसं मीठही यामध्ये घातलेलं आहे। आपण याच्यामध्ये साखरेचा वापर अजिबात केला नाही आहे, आपण गुळाचाच वापर फक्त केलेला आहे। त्यामुळे अतिशय चवदार आणि अतिशय आपल्या शरीराला आरोग्यदायी असं हे पन्ह बनलेलं आहे। आपण कैरीचं जे कैरी, गूळ आणि वेलदोडे हे सगळं जे मिश्रण आहे तेच मिश्रण आपण थोडंसं शिजवून इथे घेतलेलं आहे, ज्यामुळे ते महिनाभरही आपण टिकवू शकतो। असं मिश्रण आधीच बनवून ठेवल्यामुळे आपल्याला अचानक येणाऱ्या पाहुण्यांसाठी किंवा केव्हाही आपण हे 2 चमचे मिश्रण आपण घेऊन आपण पन्ह बनवू शकतो। चला तर मग तुम्हीही बनवून बघा आणि कसं होतंय ते नक्की सांगा कॉमेंटमध्ये। सबस्क्राईब, लाईक, शेअर नक्की करा। थँक्स फॉर वॉचिंग।